उद्या शिवसेनेसाठी म्हणजे ठाकरेंच्या आणि शिंदेंच्या शिवसेनेसाठी महत्त्वाचा दिवस आहे. पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळणार यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी असू शकते. शिवसेनेप्रमाणे या निकालाकडे राष्ट्रवादी सुद्धा लक्ष ठेवून असेल. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये नवा ट्विस्ट येणार की शिंदेंना आणखी एक लाईफलाईन मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष असेल. एकनाथ शिंदेंनी ऐतिहासिक बंड केलं. एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की शिवसेनेची दोन शकलं पडली. शिंदेंसोबत गेलेल्या बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांकडे चेंडू ढकलला. विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंच्या गटाला शिवसेना म्हणून मान्यता दिली आणि 17 फेब्रुवारी 2023ला निवडणूक आयोगानं पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं. तेव्हापासून म्हणजे गेली 2.5 ते 3 वर्ष न्यायालयात हा खटला सुरू आहे. शिवसेना धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार या खटल्याची निर्णायक सुनावणी बुधवारी म्हणजे 8 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. आता सुनावणी होईल असं वाटते, परंतु आता केवळ पक्षचिन्हा संदर्भातली सुनावणी घेणार आहेत. राजकीय दृष्टिकोनातून आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पक्षचिन्हाबाबतची सुनावणी आता होणं याला एक वेगळं महत्त्व आहे आणि पक्षचिन्हासंदर्भातला निकाल झाला पाहिजे. अगदी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध निकाल दिला तरी चालेल, परंतु निकाल झाला पाहिजे. कारण की निकाल देताना कोणत्या कारणांसह तो निकाल देणार आहे, कोणत्या रिझनिंगवर तो निकाल देणार आहे हे सुद्धा समाजातल्या लोकांना कळलं पाहिजे. संजय राऊतांनी निर्णयाबद्दल आशावाद व्यक्त करतानाच आत्तापर्यंत देण्यात आलेल्या निर्णयावरून आगपाखड केली. देशाच्या न्याय व्यवस्थेविषयी आदर बाळगावा असं वातावरण नाही. किंबहुना न्याय व्यवस्थेला जोडे मारावेत अशी परिस्थिती. पण न्यायमूर्ती भूषण गवई, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याविषयी व्यक्तिगतरित्या आणि त्यांच्या कामाविषयी देशाला आदर आहे. म्हणजे हा एक आशेचा किरण आम्हाला दिसतोय भूषण गवईंच्या रूपात. नाहीतर गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय न्याय व्यवस्थेचे पूर्ण धिंडवडे मोदी आणि शहांनी काढले. तिकडे दोन्ही शिवसेनेच्या मावळ्यांमध्ये निर्णय येण्यापूर्वीच लढाई सुरू झाली. आमच्याकडेच धनुष्यबाण आमच्याकडेच राहील, कारण की राम पण आमच्याकडे आहे. शिंदेची गरज संपलेली आहे. शिंदेच्या आमदारांची गरज संपलेली आहे. भारतीय जनता पार्टी ही फक्त आणि फक्त गरज सरो आणि वैद्य मरो ही त्यांची नेहमीची धारणा आहे. त्यामुळं शिंदेचे आमदार काय आणि मंत्री काय कितीही ओरडले तरी त्याची फार काही दखल घेतली जाणार नाही. जशी शिवसेनेची दोन शकलं झाली तशीच राष्ट्रवादीचीही. त्यामुळे शिवसेनेच्या निकालाकडे दोन्ही राष्ट्रवादींचंही लक्ष असेल. शरद पवारांचे आमदार रोहित पवार यांनी तर पुढची स्वप्न सुद्धा शेअर केलेत. धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतं, घड्याळ आमच्याकडे येऊ शकतं असा दांडगा आशावाद त्यांनी व्यक्त केला. आम्हाला सातत्याने हेच वाटतं की जर सुप्रीम कोर्टाने खऱ्या अर्थाने संविधानाला केंद्रबिंदू ठेवून चर्चा केली आणि निर्णय दिला तर जो धनुष्यबाण आहे तो उद्धव ठाकरे साहेबांकडे जाऊ शकतो, घड्याळ हे आमच्याकडे येऊ शकतं. आणि ही घटना जर घडली तर त्या दोन पक्षाकडे दोनच पर्याय तिथं राहणार आहेत. एक भाजपमध्ये विलीन व्हायचं, नाहीतर दुसरं रिइलेक्शनला सामोरं जावं. तिसरं असंही असू शकतं काही त्यातल्या आमदारांना आमच्याकडे येता येईल. पण तो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदेंना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरू देऊ नका अशी याचिका ठाकरेंनी जुलै महिन्यात केली होती. त्यावर उत्तर देताना मूळ याचिका सुद्धा निकाली काढण्याचे संकेत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी दिले होते. त्यामुळे शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण चिन्हावर अधिकार कोणाचा याचा एकदाच काय तो निकाल लागण्याची शक्यता वाढली आहे. आणि या निकालानंतर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात नवा ट्विस्ट येणार की शिंदेंना आणखी एक लाईफलाईन मिळणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट.
एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.